चिंता आणि चिता यात फक्त एका टिंबाचा फरक आहे, पण तो एक टिंब तुमचं संपूर्ण आयुष्य जाळून टाकू शकतो. उद्या काय होईल या भीतीने तुमचा आज हरवलाय का? जर तुम्ही सतत चिंतेच्या गर्तेत असाल तर हे नवे पर्व तुम्हाला एका मोठ्या सत्याची जाणीव करून देण्यासाठी आला आहे. आपण तासनतास उद्याच्या अडचणींचा विचार करतो, ज्या कदाचित कधी येणारच नाहीत. ही चिंता आपल्याला आतून पोखरत जाते, पण नवे पर्व आपल्याला शिकवतं की चिंतेकडून चिंतनाकडे वळणं हीच खरी भक्ती आहे. जेव्हा तुम्ही चिंतेचा रूपांतर स्वामींच्या चिंतनात म्हणजेच स्मरणात करता, तेव्हा परिस्थिती बदलली नाही तरी ती हाताळण्याचं तुमचं सामर्थ्य नक्कीच वाढतं. नवे पर्व, चिंतेच्या अंधारातून चिंतनाच्या प्रकाशाकडे. या प्रवासात आपल्याला आपल्या मानसिक सवयी बदलायच्या आहेत. चिंता तुमचं सामर्थ्य चोरते. तुम्ही जेवढी चिंता कराल तेवढे तुम्ही कमकुवत व्हाल. स्वामी म्हणतात, तुझ्या चिंतेने काहीही घडणार नाही, माझ्या इच्छेशिवाय पानही घालणार नाही. मग विनाकारण स्वतःला त्रास का करून घ्यायचा? चिंतन शक्ती देते. चिंतन म्हणजे स्वामींच्या गुणांचे, त्यांच्या लीलेचे आणि त्यांच्या भिऊ नकोस या वचनाचे स्मरण करणे. जेव्हा तुम्ही स्वामींचं चिंतन करता तेव्हा तुमच्या मनात सकारात्मकतेची ऊर्जा निर्माण होते. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. लोक काय म्हणतील ही सर्वात मोठी चिंता आहे. लक्षात ठेवा, लोक फक्त तुमच्या यशात किंवा अपयशात बोलतात, पण स्वामी तुमच्या संघर्षातही सोबत असतात. जगाचं ऐकणं सोडा आणि स्वामींचं स्मरण सुरू करा. स्वामींवर विसंबून राहा. ज्याने तुम्हाला आजवरच्या संकटांतून बाहेर काढलंय तो इथून पुढेही मार्ग काढणारच. मी एकटा नाही, माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत. हा विश्वासच चिंतेचा नायनाट करतो. चला, आज या नव्या पर्वात आपण चिंतेची ही जळमटं झटकून टाकूया. चिंतन करा, नामस्मरण करा आणि स्वतःला स्वामींच्या प्रवाहामध्ये सोडून द्या. जिथे चिंतन असतं तिथे स्वामींचं अस्तित्व असतंच.